हे काळ खाऊ राहिलंय आपलं. कमी 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 होत जातं, वाढत जात नाही. धनसंपत्ती वाढते, सगळं वाढतं काय, पण ते कमी होत जातं. म्हणून भगवंताने ते भक्ताची लक्षणं या ठिकाणी अर्जुनाला सांगितली की बाबा तो भक्त कसा असतो. तो भक्त समशत्रोच मित्रेचे तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. ते अनेक लक्षणं या ठिकाणी सांगितले आहेत. त्यापैकी संतुष्ट सतम योगी यतात्मा दृढ निश्चया मयी अर्पित मनोबुद्धी यौमत भक्त समेप्रिया. तो श्लोक झाला आपला. आता या ठिकाणी 15वा जो श्लोक आहे, यस्मान्नो द्विजेते लोको लोकांनो द्विजेते चया. हा जो भक्त आहे हा तर संतुष्टच आहे. दिया उसका भलन न दिया उसका भलन. त्याला कोणी शिवे दिल्या, त्याला कोणी काही नाव ठेवलं, त्याच्या बाबतीत काही करा तुम्ही, पण त्याला त्याचं काही घेणं नाही. एखाद्याने लाडू पेढे दिले खायला तरी म्हणून रामकृष्ण हरी भाऊ तुमचं राहू दे. तो संतुष्टच आहे. नाही दिलं तरी संतुष्ट आणि दिलं तरी संतुष्ट, सतत अल्पसंतुष्ट नाही. आता एवढं पुरतं गोड बोललं मग तेवढं पुरतं संतुष्ट झाला आणि बाहेर गेला का असंतुष्ट झालं, मग तो तसंच आहे. त्याच्याविषयी लगेच काड्या करायला सुरुवात. मग त्याला अल्पसंतुष्ट म्हणतात. तोंडावर गोड बोलायचं आणि मागं काहीतरी, हे अल्पसंतुष्ट असतात. तुम्ही जिथं तोंडावर गोड बोललेलं आहे बाहेर गोड सांगा ना, चांगलंच आहे भाऊ, ते काय कराय असं जर बोललात तर तो अल्पसंतुष्ट झाला. म्हणून संतुष्ट, तो सतत संतुष्ट असतो. कोणी चांगला असेल त्यालाही तो चांगलंच म्हणेल, वाईट असलं त्यालाही तो चांगलंच म्हणेल, वाईट म्हणणार नाही. काही चांगलं दिलं, ज्ञानेश्वर माऊलींच्या झोळीमध्ये माती टाकली एका बाईने. भिक्षुक मागायला गेले, भिक्षान देही भिक्षान देही कृपा अवलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी. ते मागायला गेला त्या बाईकडं. ते म्हणाले काय आता हे पोरं संन्याशाचे सगळं जगात नाव ठेवतो त्यांना काय. एखाद्या मोठ्या माणसाने त्याला नाव ठेवलं का सगळे नाव ठेवतात. म्हणून मोठ्याने सांभाळून बोललं पाहिजे कोणाच्याही बाबतीत, आहे की नाही. मोठे जर सांभाळून बोलले नाहीत, त्या काळात असाच होता की तो काळच असा होता की सगळं शास्त्र जे होतं ते पंडितांच्या हातात होतं आणि पंडित जसं सांगतील तसं ते लोक वागायचे. मग पंडित म्हणायचे संन्याशाची मुलं आहे, यांना काही देऊ नका, यांना दारच उभं करू नका. मग लोक काय म्हणायचे हा नाही नाही ते तसंच बरं का. तसे होते का ते, त्याची ओळख करून द्यावी लागली त्यांना. लोक स्नानाला गेलं तरी पोरं त्यांच्या अंगावर चिखल मारायचे, तरी त्याला काही वाटत नव्हतं माऊलींना. ते पुन्हा जाऊन स्नान करायचे, ते वस्त्र धुवून काढायचे, पुन्हा तेच वस्त्र नेसायचे. इतका त्रास दिला लोकांनी, पण ते त्रास देणाऱ्याला ते सारखेच होते आणि ज्यांनी त्याची स्तुती केली त्यालाही ते सारखेच होते. जे खळांचे व्यंकटे सांडवता या सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. माऊली म्हणाले. म्हणजे ज्याने ज्याने त्रास दिला त्याच्याविषयी वाईट कधीच बोलले नाही माऊली. त्या बाईने माती टाकली. लोक म्हणाले अहो ते बाईनं तर माती टाकली त्या अन्नात, तुमचे पहिले 2 घरचे भाकरीचे शिदोरे टाकलेले आहेत आणि त्या बाईनं तुमच्या झोळीत माती टाकली. ते म्हणाले जाऊ द्या टाकू द्या, निदान माती टाकायची तरी तिला इच्छा झाली ना. काहीच न देण्यापेक्षा निदान माती का होईना टाकली ना तिनं. म्हणजे किती समभाव आहे, किती चांगला भाव आहे. आपल्याकडं नुसतं माती जरी टाकली असती तर आपण काय केलं असतं. हा मला आहे की नाही, बोललं तरी निदान चालत लगेच माणूस. बाकीच्या गोष्टी तर वेगळ्याच आहे. म्हणून आपण जे आहोत आपली पातळी कुठं आहे.
संतांची पातळी वेगळी आहे. संत ते त्या पद्धतीनेच राहतात, त्यांची पातळी. आणि म्हणून त्यांना संत म्हटलंय. तुकाराम महाराजांना संत काय म्हटलंय? ते लोकांती राहिलेच नाही, ते एकांतीच होते. आणि अजूनही जे ज्ञानी लोक आहे, जे डिग्री मिळवलेले 2-2, 4-4, त्यांना असं वाटत नाही की तुकाराम महाराजांनी गाथा लिहिलाय. आणि ज्ञानी लोक असे काही आहेत की ते म्हणतात ज्ञानेश्वर 2-4 होऊन गेलेले असले पाहिजे. हे शक्यच नाही आहे 16 वर्षाच्या पोराला. म्हणजे किती बुद्धिमत्ता कमी आहे हे आपल्याला त्याच्यावरून लक्षात येतं ना लोकांची. कारण त्याच्याशी संपर्क येत नाही. तुम्ही त्याच्यात जा, तुम्हाला ते कळेल ज्ञानेश्वर माऊली काय होते ते. म्हणून या ठिकाणी भगवंत अर्जुनाला जो उपदेश केलेला आहे त्याचंच वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी या ठिकाणी केलेलं आहे. तरी सिंधुचेनी माझे जळचरा भय नपजे आणि जळचरी नुबगजे समुद्र जैसा. जे संत कसा असतो म्हणून काही या ठिकाणी दृष्टांत माऊलींनी दिलेले आहे. समुद्राचं दृष्टांत दिलं आहे. समुद्र किती विशाल आहे, किती मोठा आहे. मग हा समुद्र इतका विशाल आहे, इतका मोठा आहे, पण त्याच्यामध्ये जर लाटा निर्माण झाल्या समुद्रामध्ये तर त्याच्यामध्ये असणारे मासे, मगरी, बारीक जीव जंतू वगैरे इतर नाही का जलचर प्राणी यांना भीती वाटते का? किती लाटा निर्माण झाल्या आणि काही झालं तरी त्याला काही भीती वाटायचं काही कारण आहे का? कारण की ते जलचरच प्राणी आहेत, समुद्रातच राहणारे आहेत. ठीक आहे, त्यांना त्याची भीती वाटत नाही. किंवा समुद्राला त्यांची भीती वाटते का? समजा खूप खूप जलचर प्राणी वाढले, आता मासेच लई झाले, वो काय करावं आता आपल्याकडून. हे मासेच नको आपल्याला, किंवा हे जलचर प्राणीच नको आपल्याला. किती झाले ते आपल्यामध्ये, त्याची कधी भीती वाटते का समुद्राला? त्याची भीती वाटत नाही. तसा तो जो सत्पुरुष आहे, तो जो भगवंताचा भक्त आहे, तो भक्त तशा प्रकारचा असतो की तो दोन्हींनाही समान असतो. तेही उन्मत्ते जगे तयासी खंती न लगे आणि जयाचेनी अंगे न शिणे लोकू. त्याप्रमाणे उन्मत्त जगाचा खेद वाटत नाही व त्याच्या योगाने लोकांनाही त्रास होत नाही. विठाला 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 विठाला. आता